संस्था आज आपल्या अनेक प्रश्न आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे आहेत. त्यांना प्रमोशन दिलं जात नाही, त्यांचे सीआर खराब केले जातात, अनेक गोष्टी असतात. आज त्यांना कुठलेही प्रोटेक्शन मिळत नाही. हे बघा, फणस अजून कापून नाही झालाय, अर्धा बाकी आहे. मला जमत नाही त्यामुळे मी हे रिस्क उचलू नाही शकत. गाईज बघा, सगळं ह्यांनी काढलंय, घरे काढलेत. एक फणसामध्ये एवढे घरे निघले. दुसऱ्यांची पोरगी आपल्या घरी येईल तर बिचारीला त्रास नको, तिला चांगलं ठेवायचं असतं, आपलं कर्तव्य आहे. तिच्या नाजूक हाताला आपल्याला त्रास नाही देऊ वाटत. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी दमादन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तर मी रेडी वगैरे झालोय, चाय नाश्ता काय झाला नाहीये. आता बॅकपॅक करतो, अजून कॉलेजला पण निघायचंय, कारण जिथं नवीन पोस्टिंग आहे तिथं लवकर जायला लागतं. नाहीतर अजून जिथं माझी आज पोस्टिंग आहे, म्हणजे मायक्रोबायोलॉजीला पोस्टिंग आहे आमची, कालपासून झाली. ते डिपार्टमेंट खूप स्ट्रिक्ट आहे, सिरियसनेस आणावी लागेल, लवकर जायला लागेल. हे बघा, पप्पांना बघा मस्त झोपलेत. मंटूला बघा तिथं बसली आहे, आणि स्वीटीला बघा कशी बघतीये. काय बघतीस रे बाबू? हे माझी पोरगी इकडे का झालं, काय झालं? हे बघा, हे ना भाजी बिजी बनवायची सोडून तिथं गेलीये. हा ना. होय शोरू, शौर्य साहेब, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोला. हाय गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. बोल. हाय गाइस. काय हळू बोला ना जरा, काम करत होतो. घाबरतो तू, घाबरतो. पादे मला एक पादे, पादे 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 पादे. शेरू पाडे, ए शेरू, ए शेरू, शेरू. चला, इथं चाय चपाती रेडी आहे, अगरबत्ती पण लावली आहे भगवंताला आपल्या. चला चाय चपाती खाऊया, अजून जाऊया कॉलेजला. मी रेडी झालोय, मी आता चाललोय कॉलेजला. चला, निखिल वेट करतोय तिथं ऑटो स्टँड वरती. चला मग फटाफट जाऊया. तर गाईज, आता आम्ही कॉलेजला पोहोचलोय. आता निखिलने त्याच्या डिपार्टमेंट मध्ये बॅग ठेवली, मी अजून ठेवली नाही. आता आम्ही इंजेक्शन घ्यायला चाललोय हॅपेटायटिसचं, बीचं. कारण एक डोस झालाय, सेकंड डोस आहे आमचा. आमची तारीख आधीच निघून गेली आहे, पण काय नाही, 1 हफ्त्याच्या आतमध्ये घ्यायला लागते तारखेच्या नंतर. तर आता फॉर्म वगैरे काढलाय, तर तिथंच चाललोय. घाम बघा, घाम बघा, एवढं म्हणजे मुंबईची गरमी. मी पण पूर्ण घामाने भिजलोय. चला जातो, इंजेक्शन घेतो, मग मी पण जातो पोस्टिंगला, नाहीतर वाट लागेल. 10:30-11 इथेच वाजलेत. तर गाईज, आता मी चेंबूर स्टेशनला पोहोचलो. आता चाललोय घरी, लेक्चर वगैरे झालंय. अजून याला बघा, याने तर गमछा आणलाय भाई अकोल्यावरनं. उन्हात एवढा आहे, आता काय करूया. भाई थकलोय ते यार, काय करणार. इथून ना आम्हाला चालत जायला लागतं घरी. निखिलचं काय, निखिल तर आता 10 मिनिटात पोहोचेल, पण मला तर अर्धा तास लागतो जायला. पण असं काही नाही आहे, सकाळी हा असं जवळून येतो आणि संध्याकाळी असं लांब जातो, म्हणजे सारखंच आहे. हा, काय यार, थकलो यार. मग बस साठी वेट करू तर तिथे टाइम वेस्ट होईल, त्यामुळे मी बोललो की भाई आम्ही चालतच जातो. तर गाईज, मी आता जस्ट घरी आलोय, फ्रेश वगैरे झालो, थोडं बरं वाटतंय. बाहेर इतकं ऊन आहे, काय सांगू, घामाघूम झालोय मी. तर आता फ्रेश झालोय, आता बसलोय जेवायला. हे बघा, बटाटा भजी पाव आणलाय, डाळ भात आहे, अजून अंड्याची चटणी आहे. तर चला मग फटाफट जेवून घेऊया, अजून थोडा आराम करू. हे बघा, मम्मी पण आलीये कामावरून, पप्पा बाहेर गेलेत, अजून इथे आपला शौर्य झोपलाय. हे बघा, शौर्य इथे झोपलाय, किती गोड झोपलाय बघा ना. 5 मिनिटासाठी झोपतो. काय? 5 मिनिटासाठी झोपतो तसा गार. आता मी अजून पप्पा जाणार आहेत दादरला का जाणार आहेत? तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आम्ही घरी जाणार आहे, राजगृहाला. त्यांचे जे नातू आहेत, आनंदराज आंबेडकर, त्यांचा आज वाढदिवस आहे. तर पप्पा बोलले की त्यांची मुलाखत घ्यायची आहे, तर खूप जण आहेत, तर मला पण जायचंय तिथे. येतोस का? मी बोललो ठीक आहे भाई, आपल्या राजगृहाला जायचंय भाई. आंबेडकर, अच्छा, तिथं वाढदिवस आहे त्यांचा. हा, आंबेडकर भवन, आंबेडकर भवनला जायचंय. रोड.
तर तिथे आम्ही जाणार आहेत. तिथे सगळे येणार आहेत. तर तिथेच मुलाखत घ्यायची आहे. मी खूप एक्साइटेड आहे त्यांना भेटायला. तर चला मग निघूया. धीरजला पण तिथेच बोलवलंय. धीरज येणार होता भेटायला. धीरजला बोललो एक काम कर तू तिथेच ये. आता आम्ही पोहोचलोय दादरला, आंबेडकर भवनला. तर चला मग जाऊया आतमध्ये. ये भिखारी ये भिखारी ये भिखारी ये भिखारी 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 बने हे मानव. भिकारी कोण? बाबासाहेबांच्या संविधानामुळे, बाबासाहेबांच्या उत्कारामुळे जे मोठमोठे अधिकारी झाले. पण बाबासाहेबांची जयंती मात्र आली की 50 रुपयांनी 100 रुपये काढून देतात. अशा भिकाऱ्यांसाठी म्हणायचंय, अरे वो भिखारी बने हैं माला माल, ये भिखारी बने हैं माला माल. किसका कमाल? अरे ये है मेरे भिख का कमाल. सर्व या इथं असणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांमध्ये असणाऱ्या, वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये असणाऱ्या कामगारांसाठी आंबेडकर सेवा फाउंडेशन नावाची एक संस्था काढलेली आहे, जिचं आज या इथे उद्घाटन होत आहे. ही संस्था आज आपल्या अनेक प्रश्न आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे आहेत. त्यांना प्रमोशन दिलं जात नाही, त्यांचे सीआर खराब केले जातात, अनेक गोष्टी असतात. आज त्यांना कुठलंही प्रोटेक्शन मिळत नाही. त्यासाठी खास या आपल्या गव्हर्नमेंटच्या असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना, मग ते केंद्र सरकार असो किंवा महाराष्ट्र सरकारमध्ये असो, त्यांना एक प्रोटेक्शन म्हणून पोलीस सेनेच्या अंडर आंबेडकराईट सेवा फाउंडेशन नावाची आपण एक ट्रस्ट निर्माण केलेला आहे, जो सामाजिक दृष्ट्या काम करेल. आणि त्याची इथे मी घोषणा करत आहे. धन्यवाद. जय भीम. तर आता आम्ही घरी आलोय. आम्ही ना आम्हाला काही चान्स नाही भेटला की स्टेजवरती जाऊन बर्थडे विश करायला, मुलाखत घ्यायला, कारण खूप जास्त गर्दी होती तिथं. पप्पांना बोलले तुम्ही थोडं लवकर यायला पाहिजे होतं, 4-5 वाजता यायला पाहिजे होतं, मग तुम्हाला टाइम भेटला असता. मग आम्ही बोललो की ठीक आहे, काय नाही, आम्हाला आता नंतर कधी टाइम भेटलं तर आम्ही जाऊ, असं काय नाही. तर बरं वाटलं त्यांना बघून आणि छान वाटलं. तर आता आम्ही घरी आलोय. ह्याला बघा, शौर्याला. इथं धीरज ना फणस कापतोय. गावावरनं आम्ही फणस आणलं होतं. 2 दिवसानंतर कापायचं होतं. 2 दिवस झाले होते. हा 3रा दिवस आहे. तर धीरज बोलला की कालच कापायचं होतं तुम्हाला, तुम्ही उशीर केला, कारण पिकलाय ना हा. ऐकलंय बाई, मला टाइमच नाही वाटलं. हा ना, हे तेल तेल लाव ना हाताला. ए शौर्य, काय झालं बाबू? शांत झाले ते, गपचूप बसले. पिकलंय हे बघ, इथून पण एक मार. पूर्ण पिकलाय. हे दे ना मला. काय? तेल? नाही, कागद? दे ना. देतो. गाडीच्या खाली. फणस कापतोय तो आणि मी फणस खातोय. छान आहे. गोड लागते. लोक इथं विकतायत फणस, आम्ही गावाकडनं फ्री मधून आणतोय. भाई झाड आहे, झाड. फणस आंबे त्याच्या पोळून गेले. फणसाचं झाड आहे त्याच्यात, आपल्या गावाला नाही. माझ्या बायकोची मजा होत लहानपणी यायची. आम्ही दोघंच ती म्हणे नाही तर ती मला आणून ती का गावाला, सांग बरं. तुझी बायको. हे बघा, फणस अजून कापून नाही झालाय, अर्धा बाकी आहे. मला जमत नाही, त्यामुळे मी जमतंय तुला? हे रिस्क उचलू नाही शकत. ओय हिरो, काय तुला जमतंय सगळं. नाही जमत, मी कशी काढते तसं काढायला चालू कर तुला ना. सवय आहे मम्मी. मी काय खोकला माझ्या- नाही बाई. अरे पण तुला हे केलंच ना, मला नाही कधी केलंय? जमत. काय ना, आता मम्मी सांगते म्हणून ऐकत नाही, बायकाने हा, सांगितलं बरोबर ऐकते तर. कसं लग्नानंतर माणसांना बायकोला बायकायचं पहिलं ऐकायला म्हणून लागतं. आमचंच बरं, आमच्या नवऱ्याने ऐकलं नाही.
तुमचं घर तुमच्या बायकांचं तुम्ही ऐकणार आहे. हो मी नाही ऐकत कोणाचं. छे, छे, छे. कसं असतं मम्मी, दुसऱ्यांची पोरगी आपल्या घरी येईल तर बिचारीला त्रास नको. तिला चांगलं ठेवायचं असतं, आपलं कर्तव्य आहे. तिच्या नाजूक हाताला आपल्याला त्रास नाही देऊ वाटत. समजतंय? मग डुकडे दुखले आली की है ना? तेच करणार आहे वाटतं. नाजूक हाताला नाजूक पण हात मित्राचे तुला नाजूक हात दिसत नाही. हे काय दगड दिसतंय? लग्न आता झालं नाही तर असं मग लग्न झाल्यावर सांगतो मला माझा नंबर ब्लॉक कर म्हणते. म्हटलं नंबर ब्लॉक करशील, घर तर मला माहित आहे. गाईज बघा, सगळं ह्यांनी काढलंय, घरे काढलेत. एक फणसामध्ये एवढे घरे निघले, ही अख्खी प्लेटच भरली. फणस कापून झालाय, घरे पण खाल्ले, धीरज पण गेलाय घरी, बाबू पण झोपलाय. आता मला पण झोपायचं, व्लॉग एडिट करून उद्या सकाळी कॉलेज आहे. तर चला मग मित्रांनो, वेळ आली व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि जे पण नवीन आहेत चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.